मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये तुमचं स्वागत करते। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात वास्तव्य करत होते, ज्या वाड्यात राहत होते, तो वाडा आता लवकरच राष्ट्रीय स्मारक होणार आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे। सुरुवातीला या संदर्भातला रिपोर्ट पाहूया, त्यानंतर चर्चा करूया। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात मुलींची पहिली शाळा सुरू केली। ही शाळा भिडेवाड्यात सुरू करण्यात आली होती। 4 डिसेंबरला रात्री पोलीस बंदोबस्तात हा जुना वाडा पाडण्यात आला। भिडेवाडा हा शहराच्या मध्यवस्तीत आहे आणि त्यामुळेच कारवाई दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता पालिकेने रात्रीत कारवाई केली। रात्री 11 नंतर पालिकेने कारवाईला सुरुवात केली। 4 डिसेंबरला भिडेवाडा हा जो जीर्ण वस्तू आहे ती पूर्णपणे पुणे महानगरपालिकेने जमीनदोस्त करून आता ती जागा ताब्यात घेतलेली आहे आणि आता तिथं लवकरात लवकर जागतिक कीर्तीचं एक शिक्षणाचं मंदिर, जवळजवळ 150 वर्षापूर्वी शाळा होती तशीच शाळा मुलींसाठी तिथं चालू व्हावी। या वाड्याच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत। 13 वर्ष हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं। काही स्थानिकांनी या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळलेली। बहुजनांच्या मुलांना शिक्षणाचे दरवाजे त्या ठिकाणी उघडे करून दिलेत, त्यामुळं हे स्मारक एक जगाला एक वेगळं प्रेरणा देईल आणि तुमच्या आमच्या भविष्यामध्ये महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, एक आदर्श आपल्या पिढीला त्यांचं प्रेरणा देत राहील। या वाड्यानं देशाचा इतिहास बदलताना पाहिलाय। अनेक महत्त्वाच्या बदलांचा साक्षीदार हा वाडा आहे। आज देखील या वाड्याकडे अनेक तरुण तरुणी प्रेरणास्थान म्हणून पाहतात। तर ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी या ठिकाणाहून घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांवर एक नजर टाकूयात। हा वाडा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं निवासस्थान होतं। 1 जानेवारी 1848ला मुलींची पहिली शाळा इथेच स्थापन करण्यात आली। बालविवाहाला विरोध, विधवा पुनर्विवाहाचा आव्हानात्मक निर्णय, विधवा केशवपनाच्या विरोधात बंड, दलित अत्याचाराविरोधात बंड आणि परित्यक्त आणि पीडित महिलांचं सबलीकरण यासह अनेक महत्त्वाचे निर्णय या वाड्यानं फुले दाम्पत्याला घेताना पाहिलं। आणि तसंच सावित्रीबाईंचं प्लेगच्या साथीतलं काम आणि ज्योतिबांचं लिखाण या गोष्टींच्या आठवणीही भिडेवाड्यात आहेत। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या समर्थकांना उत्सुकता आहे ती इथं राष्ट्रीय स्मारक झालेलं पाहण्याची। अमोल धर्माधिकारी, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही, पुणे। आणि याच विषयी बोलण्याकरता अभ्यासक मृणाल ढोले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टोरी ऑफ द डे मध्ये, लोकशाही मराठीमध्ये। अनेक, जसं आपण आत्ताच पाहिलं, अनेक ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार आहे हा वाडा, पण आता हा वाडा राष्ट्रीय स्मारक होऊ पाहतोय। बरोबर आहे। याच्यामध्ये थोडंसं एक करेक्शन मला असं सुचवायचं आहे की महात्मा फुले जिथं वास्तव्यास होते आणि सत्यशोधक समाज जिथं स्थापन झाला किंवा त्यांनी अनाथ आश्रम जिथं काढले, हा फुलेवाडा जो आहे तो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे। आणि त्याच्यानंतर फुलेवाड्यामध्ये जेव्हा शिक्षणाचं काम सुरू करत होते आणि अस्पृश्यांना त्यांनी शिक्षणाचं दारं खुली केली, त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की स्त्रियांना शिकवण्याची फार गरज आहे। कारण त्या काळात जर आपण बघितलं 1848 म्हणजे आजपासून साधारणतः 175 वर्षापूर्वी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेस आज आपला जो लिटरसी रेट आहे तो जवळपास 80% आसपास आहे। महाराष्ट्रात तो 90% आसपास आहे, केरळमध्ये 90च्या प्लस आहे। पण त्यावेळेस जो साक्षरता दर होता तो 2.5% होता आणि स्त्रियांचा तर लिटरसी रेटच नव्हता, तो 0.0% होता। तर अशा वेळेस त्यांनी ठरवलं की आपल्याला स्त्रियांसाठी शिक्षण सुरू करायचंय आणि सगळ्या समाजातील मुली असतील त्यांच्यासाठी आपल्याला शिक्षण सुरू करायचंय। तर त्याच्यासाठी त्यांनी फुलेवाड्यापासून थोड्याशा अंतरावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, जिथं आज अप्पावळण चौक आहे, महात्मा फुले मंडई आहे, पुणे वाचन मंदिर आहे, अशा ठिकाणी तात्यासाहेब भिडे जे होते
त्यांनी आपली जी वास्तू होती भिडेवाडा ती देऊ केली महात्मा फुलेंना. हे सगळं सहकारी होती. त्यांनी एक संस्था स्थापन केली, फिमेल नेटिव्ह एज्युकेशन अशी एक संस्था त्यांनी स्थापन केली. आणि त्याच्यामध्ये जे आहे की त्याच्यामध्ये त्यांनी शाळा सुरू केली. त्याचे अध्यक्ष गोवंडेजी होते. बरेच त्या संस्थेमध्ये बरेचसे रती महारथी लोक होते, म्हणजे रँगलरजी, परांजपे, मग आपले लहुजी वस्ताद साळवे वगैरे, हे सगळे एक प्रकारे समाज प्रोग्रेसिव्ह करण्याचं जे काम आहे, स्त्री शिक्षणाचं जे काम आहे, हे पुढे नेण्याचं काम यांनी सुरू केलं. 1 जानेवारी 1848ला त्या शाळेचा पहिला वर्ग भरला. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले ह्या शिक्षिका होत्या, त्याच्यानंतर त्या प्राचार्यही झाल्या. आणि अशा पद्धतीने त्यांनी स्त्री शिक्षणाचं काम या वाड्यापासून, म्हणजे भिडेवाडा जो आहे तिथून सुरू केलं. आणि ज्या अर्थी पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट किंवा विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, त्याचं कारण, जे बरेच कारण आहेत, त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की हे जी 175 वर्षापूर्वी शिक्षणाची जी क्रांती पुण्यामध्ये झाली, त्याच्यानंतर ती महाराष्ट्रात गेली, देशात गेली आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर पण फार लौकिक झालं. तर अशा पद्धतीने हा वाडा जो आहे तो काही एक प्रकारे दुर्लक्ष सरकारचं वगैरे त्या ठिकाणी झालं. आणि मग अशा पद्धतीने मग त्याच्यानंतर दुसरे काही भाडेकरू, पोट भाडेकरू, इतर सगळे लोक त्याच्यात आली आणि ती शाळा काही काळाने त्याच काळात बंद झाली. पण त्याच्यानंतर फार काही तिथं कुणी लक्ष दिलं नाही. पण आता जवळजवळ 175 वर्षांनी आता कोर्ट कचेरीची सगळी हे संपलेली आहे. पुणे महानगरपालिकेने वाडा ताब्यात घेतलेला आहे आणि काल रात्री त्यांनी एक चांगली कारवाई करून पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचाही धन्यवाद द्यायला पाहिजे की त्याने एका रात्रीत तो वाडा जमीनदोस्त करून आता इथनं पुढं जे भिडेवाडा जे बनेल ते एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्मारक बनावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस इंटरनॅशनल जेव्हा रिसर्च होतो त्यावेळेस फेमिनिझमवर रिसर्च होतो आणि फेमिनिझमच्या एम्पॉवरमेंट बद्दल रिसर्च होतो, फेमिनिझम लिटरसीवर रिसर्च होतो. याच्यासाठी जे आंतरराष्ट्रीय संस्था काम करतात, काही महिला फॉरेन स्कॉलर्स असतात, ती त्याच्यावर रिसर्च करतात, त्याच्यावर खूप मोठे निबंध लिहिले जातात, शोध निबंध लिहिले जातात, PhD केली जाते. तर याच्यामध्ये जिथनं सुरुवात झाली सावित्रीबाई फुलेंच्या या शाळेतनं, म्हणजे भिडेवाड्याच्या या शाळेतनं जी सुरुवात झाली, हे अत्यंत महत्वाचं ठिकाण असणार आहे. तर आता जुनं जे होतं ते जमीनदोस्त झालेलं आहे. आता इथनं पुढे आपण जे बघतोय की भविष्यात ते कसं असलं पाहिजे याच्याकडे ती आता झालं काय की रोड वायडनिंग वगैरे या सगळ्या काळामध्ये ती जागा आता फार कमी राहिलेली. त्यामुळे जर आपण एक फुल फ्लेज शाळा जर तिथं म्हटलं तर आज तिथं ते शक्य नाही, कारण तो जो भाग आहे तिथं पार्किंगही करता येणार नाही. पण एक टोकनिझम म्हणून काय ना, एक छोटी नर्सरी असेल किंवा एक छोटी मुलींसाठी एक किड्स किंवा एक डे केअर जर आपल्याला तिथं सुरू करता आलं तर निश्चित अतिशय चांगले मोक्याच्या ठिकाणी आहे. याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की तिथं लायब्ररी हे खूप गरजेचं आहे, कारण महात्मा फुलेंचं स्वतःचं खूप साहित्य आहे आणि त्यांचे रेफरन्सचे बुक्स पण फार आहेत. सावित्रीबाई स्वतः ह्या कवयित्री होत्या, त्यांनी बरंच काही साहित्य निर्मिती केलेली आहे, ती तिथं असली पाहिजे. याच्या व्यतिरिक्तही त्यांचे जे सहकारी होती लायब्ररी, एक इंटरनॅशनल लेवलची एक लायब्ररी आणि त्यांचे सहकारी असतील, म्हणजे तानुबाई बिर्जे असतील, यांनी फेमिनिझमवर जगातलं पहिलं पुस्तक लिहिलंय असं सांगितलं जातं. तर त्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी जतन करणं, ह्या आपल्या स्मृती आहेत, आपल्या देशाचा अभिमान आहे, ह्या कुठंतरी जतन करण्याचं काम त्या वास्तूतनं झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे एक लायब्ररी असावी, एक शाळा असावी आणि त्याचबरोबर सत्यशोधक समाज असेल, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी किंवा त्यांचे जे सहकारी होते त्या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये कसं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं, समाज विकासाचं काम केलं, कशी एक प्रकारे सत्यशोधक समाजाची स्थापना करून एक पुरोगामी दिशा महाराष्ट्राला द्यायचं काम जे झालं ते भिडेवाडा त्याचा साक्षीदार आहे. आम्हाला असं वाटतं की पेंटिंग्स किंवा म्युरल्स किंवा एक ऑडिओ व्हिज्युअल्सच्या रूपाने तिथं त्याचं एक प्रेझेंटेशन असावं, म्हणजे पेंटिंगचं एक परमनंट एक्झिबिशन असावं किंवा म्युरल्सच्या दृष्टीने हे सगळं त्यांचा जो जीवनपट आहे हा सगळा तिथं असावा, की जेणेकरून जिथं जेव्हा ते व्हिजिटर जातील तिथं व्हिजिटर गेल्यावर त्यांनी काय काय कार्य सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी किंवा सत्यशोधक समाजाने केलं हे कळलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याचे रेफरन्सेस त्यांच्याकडे असले पाहिजे, म्हणून लायब्ररी पाहिजे. आणि एक टोकनिझम म्हणून एक छोटी शाळा मुलींची तिथं नक्की आपल्याला करता येईल.
आणि असंच काहीतरी अपेक्षित होईल आणि ज्या अर्थी सरकार काम करतंय, मला शुभेच्छा. हे लवकरच आपल्या सगळ्यांना बघायला भेटेल. पण हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. अगदी तुम्ही फार चांगला उल्लेख या ठिकाणी केला की केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तराचं हे स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून या स्मारकामध्ये एक छोटीखानी लायब्ररी असावी, जीवनपट त्यांचा समजून घेता यावा या दृष्टिकोनातून काही व्यवस्था असावी, इतकंच काय तर छोटी एक शाळासुद्धा असावी. त्यालाच अनुषंगून मला विचारावं असं वाटतं की बदललेला शिक्षणाचा सगळा हा प्रकार किंवा शिक्षण पद्धती या सगळ्या घडामोडी पाहता या शाळेत अद्यावत अशा कुठल्या सुविधा असाव्यात की सगळ्या धर्मियांना किंवा सगळ्या स्तरातल्या मुलांना येऊन या ठिकाणी शिक्षण घेता येईल, शिक्षणाच्या प्रवाहात या सगळ्या मुलांना येता येईल. नक्कीच. तसं जर आपण विचार केला तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणाच्या ह्याच्यात जी क्रांती केलेली आहे, तर त्यांच्या नावाने एक खरं तर एक विद्यापीठ किंवा त्या लेवलचंच काम व्हायला पाहिजे. पण आपण जर जागा विचार केली तर 2-3 हजार स्क्वेअर फीट जागा आहे, तिथं पार्किंग रोडवर फार नाहीये. तर थोडासा प्रॅक्टिकल होऊन आपल्याला एक म्हणजे एक गागरमध्ये सागर आपल्याला बसवायचा आहे. तर मला असं वाटतं की ज्या अर्थी आपण डे केअर वगैरेची गोष्टी करतो तसंच महिला सक्षमीकरणासाठी मग तिथं शिवणकाम असेल किंवा कम्प्युटर एज्युकेशन असेल किंवा अजूनही त्याच्यामध्ये काय असेल तर तसे जे अद्ययावत कोर्सेस आहेत त्या महिलांना तिथं देण्यात यावेत. निश्चित. मृणालजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. स्टोरी ऑफ द डे मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.